मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला सांगलीतील समाजाचा जाहीर पाठिंबा. विरोध करणाऱ्यांचा निषेध. सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीय समाजांच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीच्या दृष्टीने उपवर्गीकरणासंदर्भात दिलेल्या निर्णयाचे स्वागत करत सांगलीतील मातंग समाजाने स्वतंत्र आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. तसेच या आरक्षणाला विरोध करण्याचा तीव्र निषेध करण्यात आला. मातंग समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र आरक्षणाची गरज असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य शासनाला उपवर्गीकरणाच्या माध्यमातून स्वतंत्र आरक्षण देण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात याबाबत जिल्हा, शहर व गाव पातळीवर पाठपुरावा सुरू असून राज्य शासनही सकारात्मक भूमिका घेत आहे. मात्र काही व्यक्ती व लोकप्रतिनिधी जाणून बुजून या आरक्षणाला विरोध करत असल्याचा आरोप करत त्यांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला. समाजावरील ऐतिहासिक अन्याय दूर करून शिक्षण, रोजगार आणि आर्थिक प्रगतीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्वतंत्र आरक्षण आवश्यक असल्याचे समाजाच्या वतीने नमूद करण्यात आले आहे. अर्जुन कांबळे यांनी राज्य सरकारचे कौतुक करत उपवर्गीकरणाचा निर्णय हा मातंग समाजाच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. समाजावर लागलेला ऐतिहासिक अन्यायाचा डाग पुसून शिक्षण व विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सरकार करत असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र काही ठिकाणी या निर्णयाला विरोध होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी राजू मगदूम, विकास सावळे, अक्षय कांबळे, अभिमन्यू भोसले, प्रशांत सदामते, अशोक कसबे, सतीश बल्लाळ, विकास भोसले, बाळासाहेब भंडारे, विलास कांबळे, बंडू केंगार, अमोल सदामते, विजय आवळे, चंद्रकांत आवळे, संदीप आवळे, विशाल कांबळे, लोकेश वायदंडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा, मातंग समाजाचा, अरे आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी सांगलीतून श्री अर्जुन नेताजीराव कांबळे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचा माजी अध्यक्ष. आज खऱ्या अर्थानं जे अनुसूचित जातीच्या अबकडे वर्गीकरणामध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतला, तसेच त्याचं अनुकरण करून राज्य शासनाने घेऊन उपेक्षित समाज, मातंग समाजाला ते देण्याचं अनुकूलता दाखवली, त्याबद्दल मी माझ्या मातंग समाजाच्या वतीनं त्यांचं लाख लाख धन्यवाद मानतो. आज या समाजावर जो डाग आहे तो पुसण्याचं काम हे राज्य शासन करत आहे व त्यांना वेगळं आरक्षण देऊन उन्नतीच्या मार्गाला नेण्याचं काम करत आहे. पण या कामाला खिंडार पाडण्यासाठी काही जाती व पोटात तिडीक असणारे लोक जाणीवपूर्वक विरोध करत आहेत. त्यांचा मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव व मातंग समाजाच्या वतीने जाहीरपणे निषेध करतो. खऱ्या अर्थानं बांधवांनो, आज असेंब्लीमध्ये विविध लोकप्रतिनिधी या मातंग समाजाचा हा प्रश्न घेऊन लढत आहेत आणि त्यांना न्याय देण्याचं काम हे राज्य शासन करत आहे. पण जाणीवपूर्वक काही लोक, काही चळवळीतील लोक असतील, काही लोकप्रतिनिधी असेल, त्यांना विरोध करत आहेत. मी त्यांना जाहीर आवाहन करतो, जर तुमच्या मनामध्ये काय या समाजाविषयी तिळीक असेल तर आम्ही बी लहुजी वस्ताद साळवे, फकीरा यांचे अनुयायी आहोत, हे ध्यानात ठेवून तुम्ही असेंब्लीमध्ये वागलं पाहिजे. कारण का आज हा समाज उन्नतीच्या मार्गाला जात असताना आज हा प्रवर्ग शिकलेला आहे, त्यांना न्याय मिळवण्याचं काम हा राज्य शासन करत आहे. यामुळं हा निर्णय ताबडतोब राज्य शासनानं करावा, हा मी मातंग समाजाच्या वतीने जाहीर विनंती करतो. मला त्यांचे लाख लाख धन्यवाद मानतो. मातंग समाजाचा
अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्याचा आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्याचा आणि आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करायचं काय अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्याचं करायचं काय साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठ्यांचा